तर बुलढाण्याच्या मेहकरमधील महिलेच्या रस्त्यावर झालेल्या प्रसूती प्रकरणी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर सुनीता हिवसे यांनी कबुली दिली आहे। रुग्णालय स्टाफने असंवेदनशीलता दाखवली असून संवादाचा अभाव होता असंही हिवसे यांनी मान्य केले आहे। आमचे स्टाफनी जी संवेदनशीलता दाखवायला हवी होती त्यात थोडंसं लॅक्युना राहिला। यापुढे असं होणार नाही याची मी पूर्णपणे दक्षता घेईन। त्यांनी असा आरोपही केला की त्यावेळेस रुग्णालयात कुणीही डॉक्टर नव्हते। नाही, डॉक्टर प्रगती राठोड गायनोकॉलॉजिस्ट हजर होत्या दवाखान्यात आणि मला या घटनेची माहिती 9:30-10 वाजता मिळाली आणि त्यावेळेस मी चौकशी करून ही पूर्ण माहिती गोळा केली। तर सकाळी 6:30-7:45च्या दरम्यान एक इसम आले, जेव्हा आम्ही वॉर्डमध्ये वगैरे होतो, आमचे रुटीन मॉर्निंगचं कामं चालू होते तेव्हा, आणि ते म्हणत होते की म्हणजे एक पेशंट आहे, डिलिव्हरी होत आहे वगैरे, असं स्टाफ नर्सचं त्यांचं बोलणं झालं। सिस्टरांनी मला येऊन सांगितलं, पण आम्ही जेव्हा अटेंडंटला पाठवलं की त्यांना पाहायला, तोपर्यंत ते निघून गेलेले होते। तुमचे वरिष्ठ कुठे आहेत? मेडिकल सुपरिटेंडेंट जे वैद्यकीय अधीक्षक आहेत ते कुठे आहेत? मॅडम सध्या त्यांचे काही मेडिकल इमर्जन्सीमुळे त्या बाहेर आहेत।